कान भरणाऱ्या लोकांना जर का तुम्ही जवळ कराल ना, तर ते गोचिडीसारखे चिटकतात. सतत तुमची जी चांगली ऊर्जा आहे ना, ती शोषून घेणार. तुम्हाला कळणार पण नाही की तुमची एनर्जी कधी पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह झाली. कित्येक वेळेला असं होतं की आपल्या जीवनामधले जे डिसिजन आहेत ते आपण इतरांमुळे घेतो. ह्याच्यामुळे मी बघितले आहेत बरेचसे रिलेशनशिप तुटलेले आहेत, बऱ्याचशे राज्य उलटी पालटी झालेली आहेत, कित्येकांचे जीव पण गेलेले आहेत. जेव्हा एखादी कान भरणारी व्यक्ती तुमच्याकडे येते त्यावेळेस त्याला बगल देऊन कसं पुढे जायचं हे तुम्हाला शिकता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की ती व्यक्ती आहे ती आपल्या चांगली ओळखीची असते किंवा जवळपासची असते, आपण तिला नाही म्हणत नाही. प्रत्येक वेळेला जर का त्यांचे विचार तुमच्या डोक्यात भरायला तुम्ही चान्स द्याल तर मला असं वाटतं सगळ्यात मोठी चूक तुम्ही करताय. आजकाल कान भरणारी माणसं आहेत ना, ते रिलेशन जोडण्यासाठी नाही तर तोडण्यासाठी प्रयत्न करतात. ज्यावेळेस माणूस एखादा दुःखामध्ये असेल किंवा रागामध्ये असेल तेव्हा ही सतत लोकांना येऊन हळूहळू हळूहळू आगीमध्ये तेल टाकतात. अशामुळे चांगल्या लोकांचं जीवन उद्ध्वस्त होतं. जर का तुम्हाला वाटतं तुमचं जीवन चांगलं व्हावं, तुमचे संबंध चांगले व्हावे, तर कान भरणाऱ्या व्यक्तींपासून लांब राहा.